भगवान श्रीकृष्णाची इतकी सुंदर नावं या एका श्लोकात का घेतली आहेत माहिती आहे का? अच्युतम केशवम या श्लोकाचा अर्थ आपण पाहूया. अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरिम श्रीधरम माधवम गोपिकावल्लभम जानकी नायकम रामचंद्रम भजे. या श्लोकात भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाच्या अनेक सुंदर नावांनी स्मरण केलेलं आहे. अच्युत, जो कधीच आपल्या भक्तांना सोडत नाही. केशवम, सर्व दुःख दूर करणारा. दामोदर, यशोदा मातेने प्रेमाने बांधलेला लाडका श्रीकृष्ण. आणि गोपिका वल्लभ, भक्तांच्या प्रेमाचा स्वीकार करणारा. या प्रत्येक नावामागे एक भावना आहे. देव फक्त शक्ती नाही, तर प्रेम, आधार आणि आपलेपणाही यामध्ये आहे. तर हा श्लोक आपल्या जीवनासाठी काय संदेश देत असेल? देवाला कोणत्याही एका नावाने साथ घाला, पण मनात प्रेम आणि श्रद्धा असली की तो नक्की ऐकतो. मन अस्वस्थ असेल, भीती वाटत असेल किंवा एकटेपणा जाणवत असेल तर हा श्लोक शांतपणे ऐका आणि म्हणा. मनाला खूप आधार मिळू शकतो. तुम्ही पण हा श्लोक घेता का? कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि श्रीकृष्णाचं कोणतं गोड नाव तुम्हाला आवडतं तेही कमेंट करून नक्की सांगा.